हॅलो नमस्कार, वैष्णवीज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गुड मखाना. यासाठी मी इथे 2 कप मखाणे भाजून घेत आहे. तुम्ही तुपात पण भाजून घेऊ शकता. थोडेसे लालसर होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे. तर मखाणे छान भाजलेले आहेत. आता आपण यांना बाजूला काढून घेऊयात. आणि कढईत 1 किंवा 2 चमचे देशी तूप घालायचं आहे. यानंतर यात अर्धी वाटी गूळ घालायचा आहे. तर प्रमाण लक्षात घ्या. 2 वाटी मखाण्यांसाठी अर्धी वाटी गूळ घालायचा आहे आणि याला वितळवून घ्यायचं आहे. गूळ जास्त कडक असेल तर यात 1-2 चमचे पाणी घाला. गूळ, तूप आणि मखाना हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे. याचे बरेच फायदे आहेत. हे खाल्ल्यामुळे पचनसंस्था मजबूत होते व पोटाचे आजार दूर होण्यास मदत होते. तसेच हार्मोन्स बॅलन्समध्ये ठेवण्यास पण मदत होते. आणि गूळ, तूप, मखाना या तिन्ही गोष्टींमध्ये कॅल्शियम खूप प्रमाणात असते. त्यामुळे याने हाडे व स्नायू मजबूत होण्यास मदत होते. तसेच हे वजन कमी करण्यासाठी पण फायदेशीर आहे. तर चला, गूळ वितळलेला आहे. आपल्याला हवा तसा गुळाचा पाक बनला आहे का हे पाहण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये असं साधे पाणी घ्यायचं आणि त्यात थोडासा पाक सोडून बघायचा. आणि त्याचा असा घट्ट गोळा झाला की समजायचं की आपला पाक बरोबर तयार आहे. तर यात मखाणे घालायचे आणि नीट हलवून मिक्स करून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आणि थंड झालं की मस्त खुसखुशीत असे गुड मखाणे आपल्याला खायला तयार आहेत. तुम्ही बनवा रेसिपी आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला, बाय. भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत.